नरेंद्र मोदी हा माणूस, आता हा माणूस म्हटलं ते म्हणतील पंतप्रधान आहे, पंतप्रधान पदावरच्या माणसाला हा माणूस म्हणता का? हा माणूसच म्हणणार. हा माणूस म्हणणं हा अपमान नाही. आमचं निर्भय बनवचं निर्भय नागरिकांचं म्हणणं आहे की पंतप्रधान पदावर बसून तुम्ही पंतप्रधान पदाची गरिमा नष्ट केलेली आहे. पंतप्रधान पदावर एक अत्यंत अंधश्रद्धा पाळणारा, शास्त्र काहीच न समजणारा, सायन्सशी काही न संबंध असलेला आणि बिलकुल न शिकलेला, खोट्या डिग्री असलेला हा माणूस बसलेला आहे. हा माणूस जर पाण्यात ते काहीतरी घालून वगैरे बुडी मारत असेल, तिथं काहीतरी मंदिर हरवलेलं आहे ते पाहत असेल आणि मग वरती येऊन आम्हाला सांगत असेल की आता माझ्या जीवनाला मोक्ष मिळाला, तर मोक्ष मिळाला असेल तर जा तुम्ही. अत्यंत द्वेषपूर्ण विधान हे करतात. संसदेमध्ये इतरांना चिडवल्याप्रमाणे, लहान मुलांच्या शाळांमध्ये जसं असते ना, चिडवल्यासारखं बोलायचं, हसायचं विनाकारण, तशा प्रकारचे बालचाळे करणारा नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आज पाळीव न्यायाधीशांचा एक कळप आपल्याला दिसत असताना, हा कोल्हापुरातला जिंदादिल धडाकेबाज न्यायाधीश, महाराष्ट्रामध्ये एक खासदार आहेत, मंत्री आहेत ते, आता त्यांच्या मंत्रालयाचं नाव त्यांना बरेच दिवस घेता येत नव्हतं. त्यांचे 2 लहान लहान मुलं आहेत की एक न्यायाधीश धडाधड निर्णय देतो भाजपच्या बाजूनी, तृणमूल काँग्रेसच्या विरोधात, आणि नंतर प्री रिटायरमेंट राजीनामा देऊन टाकतो आणि भाजपमध्ये प्रवेश करतो. आणि हा माणूस धडधडीत खोटा बोलतो. आमचा विरोध नरेंद्र मोदींना याच्यामुळे सुद्धा आहे की ते प्रचंड खोटारडे आहेत. राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे की जर 5 सेकंदामध्ये 7-7 संडासा माणूस बांधत असेल तर आश्चर्यकारक कामाचा झपाटा आहे. आणि राज ठाकरे म्हणतात की एवढ्या वेळात तर आपल्याला होत पण नाही, हा संडास पण बांधून टाकतो. नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही? आमच्या भारताचे पंतप्रधान आहेत, जोपर्यंत पंतप्रधान आहेत आम्ही तुमच्या कामाचं विश्लेषण करणार, नाही तर घरी जाऊन बसा. जरी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, तरी ढाब्यावर न जाता इथे आलेले सगळे पत्रकार, ज्यांना स्त्रियांचे हक्क मान्य नाहीत, ज्यांना स्त्रियांचं जीवन समजत नाही, जे स्वतःच्या बायकोला सोडूनसुद्धा पळून जातात. आपलं दुर्दैव आहे की कधीही जे स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, ज्यांना राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा मान्य नव्हता, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधी आपलंसं मानलं नाही, त्या लोकांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा लागतो. हे दुर्दैव आहे. तुम्ही आम्हाला सांगायचं नाही की ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. कोणत्या शहरांमध्ये आम्ही जातो तर म्हणतात रामाबद्दल बोलायचं नाही. पोलीस नोटीस देतात नरेंद्र मोदीबद्दल बोलायचं नाही. का बोलायचं नाही? राम आमच्या सगळ्यांचा आहे. राम इथल्या हिंदू आणि मुसलमानांचा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर निर्भय बनू आंदोलनाचे सेनापती राहिले असते. मोदी, शहा, भाजप विरुद्ध आम्ही भारतीय लोक, अशी लढाई आता मोदींना अत्यंत कठीण जाणार आहे. हे म्हणतात 400 पार करणार. आपण म्हणतो यांना आपण हद्दपार करणार. सर्वात पहिले यांनी शिवसेना फोडली, कारण की यांना हिंदुत्ववादी एकच पक्ष असला पाहिजे अशी यांची आधीपासूनची इच्छा आहे. मग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आणि या प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की ईडीचे दबाव आहेत, CBIचे इन्क्वायरीचे दबाव आहेत, अनेक लोकांनी भ्रष्टाचार केले, त्यांचे फाईल यांनी तयार केलेले आहेत, आणि जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणून लोक जात आहेत. मोदी की गॅरंटी अशी एक यांची जाहिरात आहे. मग आम्ही जेव्हा प्रयत्न करतो काय आहे मोदीची गॅरंटी, तर एक बाई व्हॉट्सअपवरून सगळीकडे फिरत होत्या, सगळ्यांची मदत मागत होत्या, सगळ्यांना सांगत होत्या की 7 फेऱ्यांची गॅरंटी तर मला सुद्धा दिली होती या माणसाने. मोदींचं खरं चारित्र्य आणि त्याच्या पुढे जाऊन यांचं रक्तचारित्र्य आपण जर ओळखण्याचा प्रयत्न केला तर खोटेपणावर, हिंसेवर आणि भ्रष्टाचारावर मोदी उभे आहेत. आणि त्यामुळे यांना पाडणं सोपं आहे. मणिपूरच्या महिला मोदींच्या परिवाराचा भाग नाही. तिथे नग्न धिंड काढली जाते आणि यांचे कार्यकर्ते मागे धावत असतात त्या बायांचे, नग्न बायांचे लचके तोडण्यासाठी. तिथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जाण्याची हिंमत नाही. लोकशाही विचार, संविधानाचा विचार ऐकून घेण्यासाठी जमलेल्या, खुल्या मनाच्या आणि उघडी बुद्धीचे दारं असलेल्या सर्व बंधू बांधवांना, फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेत आपण
समाजकारण, राजकारण आणि समाजाची नीती महाराष्ट्रातली कशी राहील हे शिकलो. छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे धोरणकर्ते आहेत, 300 वर्षानंतर सुद्धा ज्यांच्या नावाने राजकारण करण्याची गरज इथल्या राजकीय लोकांना पडते ते अत्यंत ताकदवान विचार देणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात धरून आणि ज्यांनी अहिंसेच्या मार्गाने, सत्याग्रही मार्गाने आपण सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणू शकतो असा विश्वास दिला, त्या महात्मा गांधींचा बोट धरून आम्ही चालतो. इथे उपस्थित छत्रपती शाहू महाराज, आमदार जयश्रीताई जाधव, माजी आमदार राजीव आवळे, बी पाटील साहेब, भारती पवार, लढवय्या असलेल्या मेधा पानसरे, उमा पानसरे, उदय नारकर सर, दिलीप पवार, किरणराव कुराडे, हेमंत देसाई, साई खराडे, कादर मलबारी, गणी आजरेकर, डी भास्कर, वसंतराव मुळीक, संजय पवार, के पवार, विजय देवणे, चंद्रकांत सर, सुरेश शिपूरकर साहेब, बाबूराव कदम, डॉक्टर भारती पाटील, बाजीराव सातपुते आणि सर्वच जमलेल्या बंधू बांधवांना. काही जणांची नावं सुटू शकतात, परंतु समोर इतके दिग्गज लोक बसलेले आहेत की त्या सगळ्यांचे नावं घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी जरी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, तरी ढाब्यावर न जाता इथे आलेले सगळे पत्रकार मला कल्पना आहे की मी शाहू महाराजांच्या या नगरीत बोलतो आहे, ज्यांना प्रचंड दूरदृष्टी होती सामाजिक परिवर्तनाची आणि समाज घडवण्याची, ज्यांना स्त्रियांचे हक्क मान्य नाहीत, ज्यांना स्त्रियांचं जीवन समजत नाही, जे स्वतःच्या बायकोला सोडूनसुद्धा पळून जातात. अशा लोकांना छत्रपती शाहू महाराजांचे ते विचार सांगायला पाहिजे, ज्यांनी 1919 सालीच स्त्रियांवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दलचा कायदा लिहिला. स्त्रियांचे प्रश्न हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे, अशा अर्थाने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे असं ज्या शाहू महाराजांनी सांगितलं. तिथे बोलत असताना या संपूर्ण जबाबदारीचं ज्ञान मला आहे, याची जाणीव मला आहे. आजच्या राजकारणाने जी आव्हानं आपल्यासमोर उभे केलेले आहेत, आमचे मित्र बंटी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. आजच्या राजकारणाने जी आव्हानं आपल्यासमोर उभी केलेली आहेत, त्यातून जी मनात अस्वस्थता निर्माण झाली असे अनेक जण आहेत आणि आम्ही म्हणजे मी आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी आम्ही त्यापैकीच आहोत. आम्ही कोणी विशेष नाही, आम्ही सामान्य नागरिक आहोत. जेव्हा सिनेमातला डायलॉग आम्ही ऐकत होतो की डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन, तेव्हा आम्हाला वाटलं की एवढा मोठा डायलॉग आहे, उत्साहवर्धक आहे, पण असं काही होताना का दिसत नाही. आणि मग 2017मध्ये आम्ही काही व्यथित झालेल्या लोकांनी मिटिंग घेतली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा आम्ही विचार केला, पण काही करण्यासाठी लोक एकत्र येत नव्हते. तुम्ही मोदी द्वेषी आहे, तुम्ही संघाचा राग करता, तुम्ही केवळ नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह पद्धतीने विचार करता असा आरोप करणारे लोकसुद्धा आम्हाला एकीकडे घालून पाडून बोलत होते. आणि अशा वेळेस आम्ही 40-50 जणांची एक मिटिंग घेतली गोखले इन्स्टिट्यूटमध्ये. महाराष्ट्रातून लोक आले, परंतु काही जण हे सामाजिक संस्थागत काम करणारे होते, त्यांना अनेक अडचणी येतील असं वाटून ते काही आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला नाही. आम्ही सतत प्रयत्न करत होतो, विचार करत होतो काय करायचं. मग मी, माझा मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, आमच्या काही मिटिंग झाल्या आणि त्यातून असं ठरलं की आपण निर्भय बनो या नावाने एक चळवळ सुरू करायची. निर्भय बनो काय आहे समजून घेण्यासाठी मी आपल्यासमोर हे सांगतो आहे. जेव्हा चंपारण्यमध्ये निळीचा सत्याग्रह शेतकऱ्यांचा झाला आणि निळीचा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय, अत्याचार, टॅक्सच्या स्वरूपात सुद्धा त्यांची एक लूटमार सुरू होती, अशा वेळेस महात्मा गांधींनी तिथे जाऊन त्या शेतकऱ्यांना सपोर्ट केला.
तो सत्याग्रह यशस्वी झाला, त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला आणि ते शेतकरी म्हणाले की बापू तुम्ही इथेच थांबा, आम्हाला तुमची गरज आहे, अनेक प्रश्न आमचे आहेत जगण्याचे. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की सगळे प्रश्न मी सोडवू शकत नाही, तुम्हीच निर्भय बना. तिथून निर्भय बनवण्याची सुरुवात झाली. आत्मनिर्भर भारत सुद्धा महात्मा गांधींनीच दिलेला संदेश आहे, विनाकारण खोटं बोलण्यात अर्थ नाही. त्यानंतर काळ पुढे सरकत गेला, लोकशाही आली आणि लोकशाहीच्या अंतर्गत सुद्धा एका हुकुमशाहीचा अनुभव आम्ही घेतला जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायण नावाचा एक क्रांतिकारी माणूस उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की बिहारच्या दुष्काळामध्ये काम करायला पाहिजे, गुजरातमध्ये बेरोजगारी आहे तिथे काम करायला पाहिजे. आणि त्यांनी एक आंदोलन सुरू केलं, संपूर्ण क्रांती या नावाने. तरुण शांती सेना स्थापन झाली आणि तिथे सुद्धा निर्भय बनो ही चळवळ सुरू झाली. या दोन्ही घटना मी याच्यासाठी सांगतो की दोन्ही घटनांमध्ये आणि आत्ता निर्भय बनोची चळवळ सुरू झाली आहे त्याच्यामध्ये एक समान धागा आहे की प्रत्येक वेळेस तेव्हाच्या हुकुमशाही विरुद्ध निर्भय बनो हे आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यामुळे आमचं काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे आम्ही आहे असं काही नाटक करण्याचा कोणताही उद्देश नाही. आमचा स्पष्ट उद्देश आहे की आम्ही राजकीय स्वरूपाची सभा घेतो आहे, कारण नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे सांगण्याचा की नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप हे 2024मध्ये आम्हाला नको. दररोज साधारणतः 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही 55 सभा आत्तापर्यंत साधारणतः घेतलेल्या आहेत, लहान मोठ्या, आणि खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा, पाठबळ, लोकांचं प्रेम आता मिळायला लागलेलं आहे. आणि मला वाटते हा राग आहे नरेंद्र मोदी यांच्या खोटारडेपणाबद्दल, हा राग आहे जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या की तुम्ही जे राजकारण करताय धर्मावर आधारित आणि भ्रष्टाचारपूर्ण अशा स्वरूपाचं, त्याचा आम्हाला आता वीट आलेला आहे. आम्हाला किळस वाटते तुमचा सतत चेहरा बघून जाहिरातीच्या माध्यमातून. संघ परिवाराने जे विष पेरलेलं आहे ते विष काढण्यासाठी जी शल्य चिकित्सा करायची आहे त्याच्यासाठी आपल्या सगळ्या नागरिकांना शल्य विशारदाप्रमाणे काम करावं लागेल आणि तो खूप मोठा लांब पल्ल्याचा विचार. पण सध्या तातडीचं काम आहे की आपल्यावर जे राजकीय संकट विषारी स्वरूपाचं, जो 10 तोंडी नाग असतो असा त्याच्या स्वरूपाचं हे संकट आहे, ते भाजपच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे. आणि त्या आव्हानाला उभं राहताना, त्याच्या ऑपोजिट साईडला आपण दंड ठोकून उभं राहताना हे लक्षात घेतलं पाहिजे की 2024मध्ये राज्य व्यवस्था, इथलं सरकार हे संविधानावर आधारित असलं पाहिजे की मनुस्मृतीवर आधारित असलं पाहिजे हे आपल्याला ठरवायचं. या सगळ्या साधारणतः 55 सभांमधून आम्ही पाहतोय सातत्याने की निर्भय नागरिक तयार होण्याची एक मोठी प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. अनेक जण एकत्रितपणे लढा द्या अशी विनंती करत आहेत. ते केवळ आम्हाला करत नाही आहेत, तर राजकीय सगळ्या पक्षांना करत आहेत की या भाजप विरुद्ध, संघशक्ती विरुद्ध एकत्रित लढा द्या. सगळे राजकीय पक्ष एकवटत आहेत. महाविकास आघाडी म्हणून एक आघाडीचा पक्ष इथे स्थापन झालेला आहे. इंडिया नावाचं एक आघाडी भारताच्या स्तरावर स्थापन झालेली आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारतात की ते सगळे चांगले आहेत का? ते सगळे चांगले नसतील, पण हे जे विषारी, भ्रष्टाचारी प्लस धर्मांध असं डेडली कॉम्बिनेशनचे लोक आहेत, यांना आधी घालवा. नवीन सरकार येईल, त्याच्यामध्ये काही वाईट लोक असतील, वाईट प्रवृत्तीचे असतील, तेव्हा त्यांच्याबद्दल पण आम्ही बोलू. विश्लेषण करण्याचा नागरिकांचा जो हक्क आहे तो कायम ठेवून आपण हे सांगतोय की हे सरकार आता बदललं पाहिजे. आजचं एक स्टेटमेंट वाईट आहे प्रकाश आंबेडकर यांचं. त्यांनी सांगितलं की जातीय आधार सोडणार असतील तर भाजपसोबत जाण्याचा सुद्धा आम्ही विचार करू शकतो. अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचं विधान. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचा गैरसमज झालेला आहे की संपूर्ण दलित समाज त्यांच्या मागे आहे. आम्ही जेव्हा आता बोलतोय लोकांशी, समाजाशी,
तेव्हा लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही आता केवळ लोकशाही आणि संविधानाच्या मागे राहणार. त्यामुळे होत असेल यांच्याशी आघाडी तर करा, नाही तर सोडून द्या. त्यांचं विधान अत्यंत दिशाभूल करणार आहे. आणि अशी अविश्वास पात्रता आता सत्ता उलथवून टाकताना, सत्तांतर करवत असताना किंवा परिवर्तन घडवून आणत असताना कामाची नाही. ते म्हणतात जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचं धोरण जर सोडणार असतील भाजप तर आम्ही साथ देऊ. अत्यंत तकलादू स्वरूपाचा विचार आहे. म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणावं याचं मला वाईट वाटलं. थोड्या वेळासाठी विचार करू आपण की जर भाजपने सांगितलं की ठीक आहे आम्ही पुजारी नेमण्याचं धोरण बदलतो, कोणालाही पुजारी नेमायला आम्ही तयार आहे. किती जण पुजारी होणार आहेत? का पूर्ण महाराष्ट्र पुजारी होणार आहे? कोणाला फायदा आहे पुजारी होण्याचा? एक लक्षात घ्या की धर्म जात याला भाजप मुळीच महत्त्व देत नाही. त्यांच्यासाठी धर्म आणि जात केवळ राजकारणासाठी उपयोगाची असलेली वस्तू आहे. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं विधान दुर्दैवी आहे. त्यांनी खरोखर विचार करावा. ते अत्यंत विचारी अभ्यासू व्यक्ती आहेत. आम्ही एकत्र अनेक केसेस हायकोर्टात चालवलेल्या आहेत. त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी विश्वंभरला म्हटलं की आता या सगळ्या सभा आपल्या संपल्या की हे जे तडजोडीचं राजकारण आहे याच्यामध्ये आपण काय मदत करू शकतो याचा सुद्धा आता आपल्याला निर्भय बनून विचार करायला पाहिजे. भेटायला पाहिजे लोकांना, सांगायला पाहिजे लोकांना कशासाठी वेगळा विचार करता. आपली कुवत असेल त्याप्रमाणे जागा मागा, आपली कुवत असेल त्याप्रमाणे जागांची विभागणी करा. पण या भाजपला पाडा हे सांगणारे नागरिक यांना दिसत नाही आहेत का? हे तुम्हाला आश्चर्य वाटतं. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतोय. आपलं दुर्दैव आहे की कधीही जे स्वातंत्र्य लढत नव्हते, ज्यांना राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा मान्य नव्हता, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधी आपलंसं मानलं नाही, त्या लोकांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करावा लागतो. हे दुर्दैव आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि यासाठी आपल्याला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. विश्वंभर हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नावाच्या विषयात PhD केलेला आहे. त्यांचा अत्यंत उत्तम व्यवसाय आहे. माझी वकिली 23 वर्ष झालेली आहे, सुरू आहे. लोकांच्या सोबत लोकांचे प्रश्न घेऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा, आणि माझी सुद्धा वकिली चांगली सुरू आहे. हे राजकीय लोक भाजपचे असतील, संघाचे असतील, सर आम्हाला विचारतात, यांना म्हणतात तुम्ही पर्यावरणाचं काम करा, कशासाठी राजकारणाचं बोलता? मला सांगतात की तुम्ही कोर्टात बोला, कशासाठी बाहेर बोलता? परिणामकारक जे बोलत असतील आणि कामाचं यांच्या विश्लेषण करत असतील त्या लोकांनी बोलायला नको असं यांना वाटते. आपण का बोलायचं नागरिक म्हणून? आपल्याला हक्क आहे संविधानानुसार की आपण नागरिक आहे. हीच एक राजकीय संकल्पना आहे. नागरिक असणं, नागरिक म्हणून ओळख हीच राजकीय संकल्पना आहे. संविधान हेच राजकीय डॉक्युमेंट आहे ज्याच्यामुळे भारत हा एक देश एकसंध आहे. आणि त्यामुळे आम्ही राजकारणाबद्दल बोलणार. तुम्ही आम्हाला सांगायचं नाही की ह्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. कोणत्या शहरांमध्ये आम्ही जातो तर म्हणतात रामाबद्दल बोलायचं नाही. पोलीस नोटीस देतात नरेंद्र मोदीबद्दल बोलायचं नाही. का बोलायचं नाही? राम आमच्या सगळ्यांचा आहे. राम इथल्या हिंदू आणि मुसलमानांचा आहे. राम राम म्हणून जो काही साधेपणा आम्ही धर्माचा जपला तो तुम्ही जय श्रीराम हा नारा देऊन आणि इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा ही घोषणा देऊन तुम्ही नष्ट केलेला आहे. रामाचं महत्त्व तुम्ही नष्ट केलेलं आहे. त्यामुळे आमचा तुम्हाला विरोध आहे. नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही? आमच्या भारताचे पंतप्रधान आहेत. जोपर्यंत पंतप्रधान आहेत आम्ही तुमच्या कामाचं विश्लेषण करणार, नाही तर घरी जाऊन बसा. याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पोलिसांतर्फे नोटीस देतात. ही लोकशाही नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो ही दडपशाही आहे. कोल्हापूरच्या पोलिसांनी तर काय आम्हाला नोटीस दिली नाही, त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. या देशामध्ये भुकेची स्थिती, हंगर रेट आपण त्याला म्हणतो, तो अत्यंत खालच्या स्तराला यांनी नेऊन ठेवलेला आहे. भुकेलेले लोक आणि भुकेलेल्या घरातल्या लोकांची संख्या प्रचंड यांनी वाढवून ठेवली आहे. त्यांच्याकडे सातत्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दुर्लक्ष केलेलं आहे.
125 देशांच्या यादीमध्ये 109 नंबर 107 नंबरवर आज भारत देश आहे. एवढे भुकेजलेले लोक इथे आहेत, ज्यांच्या पोटात अन्न नाही, त्यांना अन्न पाहिजे आहे. 100 पैकी 28.07 असे मार्क आपल्याला मिळालेले आहेत. एवढ्या मूर्ख लोकांचा देश हा कसा असू शकतो, जो धर्माच्या नावाखाली, मंदिर मस्जिदच्या नावाखाली या मूर्ख लोकांच्या मागे लागलेला आहे. खरं तर यांचं राजकारण यांचंच नाही, तुम्ही देशातले आतापर्यंत जगातले झालेले सगळे हुकुमशहा बघा, सगळ्या देशातले हुकुमशहा बघा, तुम्हाला एकच त्यांचं तत्व दिसेल की लोकांना आपल्यावर अवलंबून ठेवा, त्यांना भुकेलेलं ठेवा, त्यांना मी काहीतरी देणार आहे असं सांगा आणि त्याच्यामुळे तुमचं कल्याण होणार आहे असं सांगा. त्यांना दाखवा मी अवतार आहे, मी मसीहा आहे, मी तुमचे दुःख सोडवणार आहे. नरेंद्र मोदी हेच करत आहेत. 80 करोड लोकांना मी जेवायला देणार असं सांगतात. 5 वर्षासाठी मी योजना वाढवली असं सांगतात. लाज वाटत नाही? 5 वर्ष तुम्ही जेव्हा सरकार चालवत होते आणि याच्यानंतर 4 वर्ष आता चालवताय, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही आणखी आजही 80 करोड लोकांना जेवायला देता म्हणता आणि याच्यानंतर अजून 5 वर्ष देणार म्हणता? हा कोणता विकास आहे? प्रश्न विचारायला पाहिजे. निर्भयपणे प्रश्न विचारण्यासाठी निर्भय नागरिक आम्हाला पाहिजे आणि आपल्या रूपाने आज हे निर्भय नागरिक इथं जे जमलेले आहेत त्या सगळ्यांचं मी त्याच्यामुळे स्वागत करतो. निर्भय बनो मोहिमेचा भाग आहे की आम्ही लोक, हे जे 2 शब्द भारतीय संविधानाचे आहेत, आम्ही लोक, हे आम्ही लोक हे शब्द जिवंत करायचे आहेत. हे शब्द उभे राहिले पाहिजे आणि हे शब्द उभे राहत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रातून आपल्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना माहीत झालं. त्याच्यामुळे वारंवार महाराष्ट्रामध्ये येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वला जागृत केलं, आपल्यामधल्या स्वला जागृत केलं की तुम्ही स्वतः जागृत व्हा आणि स्वराज्यासाठी ज्यांनी इथला माणूस आणि माणूस उभा केला, ज्यांनी सांगितलं जन्मभर सैनिक वगैरे राहायचं नाही, शेती करायची, आवश्यकता असेल तेव्हा सैनिक म्हणून भरती व्हायचं, धोरण करते शिवाजी महाराज होते. त्या धोरणांचा विसर पडू देऊ नका आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की स्वराज्याची ही मशाल आपण जी पेटवलेली आहे त्याचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा. आज छत्रपती शिवाजी महाराज असते, आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर निर्भय बनो आंदोलनाचे सेनापती राहिले असते. आणि म्हणून मला असं वाटते की ही झुंज देण्यासाठी आपण सगळेजण तयार झालं पाहिजे. जे माझा सहकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण निडाळकर यांनी सांगितलं की मोदी, शहा, भाजप विरुद्ध आम्ही भारतीय लोक, अशी लढाई आता मोदींना अत्यंत कठीण जाणार आहे. असं म्हणतात की कोल्हापुरातील मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेतल्या लोकांनी ठरवलं तर कोल्हापूरमध्ये सगळं सत्ता परिवर्तन होतं. आणि मला कळलं की मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठ कोल्हापूरच्या लोकांनी ठरवलेलं आहे की भाजप आता हद्दपार करायचं. ही सुरुवात आहे कोल्हापुरातली, जी पूर्ण महाराष्ट्र आता बदलून टाकणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटते की मोदी, शहा नको हे सकारण आपल्याला अनेक लोकांना सांगायला पाहिजे. गोविंद पानसरेंना मारणारे हात अजूनही इथं फिरत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणारे हे जे हात आहेत, चेहरे आहेत, त्यांच्या मागचा सडलेला मेंदू आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. यांना आपण ओळखायला पाहिजे. एक आजीचा बटवा म्हणून गोष्ट होती. त्या आजीच्या बटव्यातून अनुभव सिद्ध पद्धतीने, शहाणपणावर आधारित, त्याला विजडम असं म्हणतो आपण, लोकांसाठी काहीतरी आपल्या नातवांसाठी, पिढीसाठी पुढच्या देण्याची प्रक्रिया आजीच्या बटव्यातून व्हायची. ते नॉलेज शेअरिंग होतं. मी ऐकलं इथे कोल्हापुरामध्ये एक आजीचं घर आहे जिथून वाईट वाईट प्रकारचे संघाचे पत्रकं छापून वाटले जातात. पोलिसांना माझं नम्र आव्हान आहे, ते आजीचं घर कोणतं आहे तिथं जाऊन पहा काय सुरू आहे. इथे जर संघ विचारसरणी अशा प्रकारे वाढवली जात असेल तर ही विषवल्ली आपल्याला उखडून टाकली पाहिजे. अत्यंत अहिंसक मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी निर्भय बनो या सभेच्या माध्यमातून निर्भय नागरिक म्हणून आपण तयार होतो आहे. आत्ताच आपल्यामध्ये
PN पाटील आमदार साहेब आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो. नरेंद्र मोदी हा माणूस, आता हा माणूस म्हटलं ते म्हणतील पंतप्रधान आहे, पंतप्रधान पदावरच्या माणसाला हा माणूस म्हणता का? हा माणूसच म्हणणार. हा माणूस म्हणणं हा अपमान नाही. आमचं निर्भय बनवचं, निर्भय नागरिकांचं म्हणणं आहे की पंतप्रधान पदावर बसून तुम्ही पंतप्रधान पदाची गरिमा नष्ट केलेली आहे. पंतप्रधान पदावर एक अत्यंत अंधश्रद्धा पाळणारा, शास्त्र काहीच न समजणारा, सायन्सशी काही न संबंध असलेला आणि बिलकुल न शिकलेला, खोट्या डिग्री असलेला माणूस बसलेला आहे. भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 51 आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की संविधानिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवला पाहिजे. ही जबाबदारी सरकारची आहे, सगळ्या यंत्रणांची आहे, लोकप्रतिनिधींची आणि नागरिकांची सुद्धा आहे. हा माणूस जर पाण्यात ते काहीतरी घालून वगैरे बुडी मारत असेल, तिथं काहीतरी मंदिर हरवलेलं आहे ते पाहत असेल आणि मग वरती येऊन आम्हाला सांगत असेल की आता माझ्या जीवनाला मोक्ष मिळाला, तर मोक्ष मिळाला असेल तर जा तुम्ही. कधी आपल्याला सांगतात की प्लास्टिक सर्जरी इथंच तयार झालेली आहे, मग म्हणतात वो नहीं क्या हमने भगवान शंकर का बेटा उसका मुंडी कट कर दिया था. तर त्यावेळेस जेव्हा हत्तीचं मुंडकं आणून आम्ही लावलं ती प्लॅस्टिक सर्जरीच होती, भारतात तेव्हा प्लॅस्टिक सर्जरी होती असं हा म्हणतो. एवढा अवैज्ञानिक माणूस. आपल्या सगळ्यांना लाज आणि शरम वाटली पाहिजे की केवळ भारतातच नाही तर परदेशामध्ये सुद्धा यांनी भारताची नाचक्की केलेली आहे. शास्त्रज्ञांनी यांना प्रश्न विचारला पेपरमध्ये लेख लिहून की बाबा तेव्हा जर प्लॅस्टिक सर्जरी होती तर मग हत्ती कशाला वाया घालवला, तेच मुंडकं लावायचं होतं. यांच्याजवळ तार्किक प्रश्नांना उत्तर नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज मी हे म्हणत नाही आहे, 100 शास्त्रज्ञांनी पत्रक जारी केलेलं आहे. भारतातल्या 100 शास्त्रज्ञांनी पत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये अत्यंत अवैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्यासाठी नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. ज्यांचं डोकं ठिकाणावर आहे ते सगळेजण जागृत होत आहेत. आता आपली सगळ्यांची वेळ आहे की आपण जागृत झालं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की अशा माणसाला, पंतप्रधान बनण्याची लायकी नसलेल्या माणसाला आपण बसवलं, 10-10 वर्ष झेललं, विक्रम झाला. डोनाल्ड ट्रम्प या माणसाला निवडून दिलं अमेरिकेतल्या लोकांनी आणि 4 वर्षाच्या आत त्यांच्या लक्षात आलं की हा बेकार माणूस आपण निवडून दिलेला. 4 वर्षात त्यांनी आपली चूक सुधारली, दुसरा व्यक्ती आणला. भारत हा विकसनशील देश आहे, त्यामुळे आपल्याला दुप्पट वेळ लागेल असं समजू. आता 10 वर्ष होत आहेत, आता यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. द्वेषपूर्ण विधानांची एक अत्यंत मोठी साखळी यांनी पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतात सुरू केलेली आहे. अत्यंत द्वेषपूर्ण विधान हे करतात. संसदेमध्ये इतरांना चिडवल्याप्रमाणे, लहान मुलांच्या शाळांमध्ये जसं असते ना, चिडवल्यासारखं बोलायचं, हसायचं विनाकारण, तशा प्रकारचे बालचाळे करणारा नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आपल्याला दिसत नाही का जेव्हा संसदेमध्ये भाषणं सुरू असतात तेव्हा आपल्याला दिसत नाही का, आपण बघत नाही का कशा पद्धतीने बोलतात. अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मुद्द्यांवर चर्चा झालेली भारतीय संसद या माणसांनी बाटवलेली आहे. 153A कलम, खरं पोलिसांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे की 153A म्हणजे जातीच्या आधारे, धर्माच्या आधारे 2 गटांमध्ये विद्वेष पसरवणे, हे कलम केव्हा लावायचं. प्रशिक्षण झालेलं आहे त्यांचं, पोलीस प्रशिक्षणामध्ये मीच गेलेलो आहे अनेकदा. पण राजकीय दबावाखाली येऊन पोलीस ज्या पद्धतीने 153चा वाईट वापर महाराष्ट्रामध्ये करत आहेत त्याचं एक उदाहरण आहे. निखिल वागळेंनी ट्विट केल्यानंतर त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला. इथे बरेच जण वकील आहेत आणि मी काही जास्त बोलण्याची गरज नाही. अत्यंत विद्वान असलेले आणि ज्यांचं डोकं ठिकाणावर आहेत असे न्यायाधीश इथं बसलेले आहेत, ज्यांनी तबलिगी समाजाबद्दल जो महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यांनी निर्णय दिल्यावर पण सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टात अपील करा आणि माझा निर्णय डावलून दाखवा. ही हिंमत लागते, हे हिंमतवान न्यायाधीश.
आज पाळीव न्यायाधीशांचा एक कळप आपल्याला दिसत असताना हा कोल्हापुरातला जिंदादिल धडाकेबाज न्यायाधीश (153) बद्दल आपण विचार करत असताना अनेक निर्णय दिलेले आहेत न्यायालयाने, ते पोलिसांपर्यंत पोहोचले पाहिजे, ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. आपण पोलिसांना सांगितलं पाहिजे सगळे पोलीस वाईट असतात असं मुळीच समजू नका. काही अधिकारी हे राजकीय लोकांच्या दबावाखाली आलेले आहेत. 85 ते 90% पोलीस चांगलेच आहेत असं माझं मत आहे. 153 मध्ये काय आवश्यकता आहे थोडंसं मी आपल्याला मुद्दाम सांगतो हे, कारण की निर्भयपणे आपल्याला बोलत असताना जेव्हा आडकाठी आणली जाईल तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे. 2 धर्मामध्ये द्वेष, 2 जातीमध्ये आणि समाजामध्ये 2 गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुद्दामून केला असेल, जाणीवपूर्वक केला असेल तर त्यावेळेस हे कलम लावलं पाहिजे असं साधारणतः अपेक्षित आहे. मग सगळ्यात पहिली अट काय आहे? 2 गट असले पाहिजे. पुण्यामध्ये 2 गट कोणते आहेत ज्यांनी निखिल वागळेंवर केस दाखल केली? एकच गट आहे भाजपच्या काही डोकं फिरलेल्या लोकांचा, त्यांनी ती केस लावली. गुन्हा दाखल झालेला आहे, कोर्ट निकाल देईल, सजा देईल, निखिल वागळेंचं चुकलं असेल त्यांना शिक्षा होईल. पण ते झाल्यावर सुद्धा आम्ही रस्त्यावरच न्याय करणार, ही कोणती अरेरावी आणि हिंसक भाषा आहे? एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, एका अत्यंत महत्त्वाच्या निकालामध्ये उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलेलं आहे की कोणाच्या तरी भावना दुखावल्या या संदर्भात कोर्ट म्हणतात की कमजोर मनाच्या आणि कमजोर बुद्धिमत्तेच्या डोक्याच्या लोकांनी ठरवायचं नाही भावना दुखावल्या की नाही. ज्यांचं मजबूत मन आहे, ज्यांना संविधान कळते, त्यांनी ठरवायचं भावना दुखावल्या की नाही. हे साधे मुद्दे आहेत आणि जर तरी कायद्याचा गैरवापर होत असेल तर ही दडपशाही आहे. आणि म्हणून मला आपल्यासमोर हे सांगायचं होतं. 2023 मध्ये साधारणतः 255 घटना द्वेषपूर्ण विधानांच्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये एक खासदार आहेत, मंत्री आहेत, ते आता त्यांच्या मंत्रालयाचं नाव त्यांना बरेच दिवस घेता येत नव्हतं. त्यांचे 2 लहान लहान मुलं आहेत. आता ते ज्या पद्धतीने बोलतात अत्यंत विद्वेषपूर्ण आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ते जाती धर्मावर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात पोलीस आमचं काही करू शकत नाही. खरं जे स्वाभिमान जागृत असतील त्या पोलिसांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा. तुम्ही त्या दोघांवर, त्यांच्या वडिलांवर गुन्हे दाखल करून दाखवा. आमचं आव्हान आहे तुम्हाला. ते म्हणतात की आमचे मालक सागर बंगल्यात बसले आहेत, त्याच्यामुळे कोणी आम्हाला हात लावू शकत नाही. लोकशाही आहे, कोणी सागर बंगल्यात बसा, कोणी सह्याद्रीवर बसा किंवा कोणी वर्षावर बसा, कायदा म्हणजे कायदा आहे, चालणार नाही हे सांगणाऱ्या लोकांची संख्या पाहिजे. आता यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातल्या अभिजित गंगोपाध्याय यांचं उदाहरण सांगितलं सरांनी की एक न्यायाधीश धडाधड निर्णय देतो भाजपच्या बाजूनी तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आणि नंतर प्री रिटायरमेंट राजीनामा देऊन टाकतो आणि भाजपमध्ये प्रवेश करतो. तेव्हा एक वाक्य आठवलं पाहिजे आपल्याला, जे अरुण जेटलींनी संसदेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की निवृत्तीनंतर मिळणारे जॉब निवृत्तीच्या आधीचे निर्णय प्रभावित करणारे आहेत की नाही हे तपासल्याशिवाय द्यायचे नाही. त्यामुळे मी आपल्याला म्हटलं की काही न्यायाधीश पाळीव झालेले आहेत, त्याच्यामधले एक हे आहेत. इथे अनेक जण सैनिक आहेत, सैनिक परिवारातले आहेत, देशासाठी रक्त सांडणारे लोक कोल्हापूर जिल्ह्यात अनेक आहेत. आणि म्हणून मला हा मुद्दाम सांगायचा आहे की नरेंद्र मोदींनी ते आले सत्तेमध्ये 2014 मध्ये तेव्हापासून घोषणा केली की 1 रँक 1 पेन्शन योजना मी आणणार. आणली का? आणली नाही. त्यांनी आत्ताच सांगितलं परवाच्या भाषणामध्ये की 70,000 काहीतरी 23,70,00,000 रुपये त्यांनी दिले आणि 18 फेब्रुवारी 2024ला सांगितलं की 1,00,000 करोड मी आत्ता ऑलरेडी 1 पेन्शन 1 स्कीमच्या खाली वाटलेले आहे. माजी सैनिक सांगतात, त्या सैनिकांच्या संघटना सांगतात की 1 रँक 1 पेन्शन ही योजना लागूच झालेली नाही, त्यांना पैसेच मिळत नाही आहे. आणि हा माणूस धडधडीत खोटा बोलतो. आमचा विरोध नरेंद्र मोदींना याच्यामुळे सुद्धा आहे की ते प्रचंड खोटारडे आहेत. दररोज 10 ते 15 वेगवेगळ्या प्रकारचे खोटं बोलण्याशिवाय यांचा दिवसच जात नाही.
ते म्हणतात गरीब घरातून मी आलेलो आहे. आता त्यांचं एक भाषण आहे पहा, मी गरीब घरातून आलो आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस स्वतःची दयनीय अवस्था सांगतात. या गरीब माणसानी, जो गरीब घरातून आलेला आहे, त्यांनी केवळ गुगलवर, म्हणजे गुगल जे सर्च इंजिन आणि सगळी व्यवस्था असते त्याच्यावर त्यांनी केवळ 30 दिवसात 29,70,00,000 रुपये भारतीयांचे खर्च केलेले आहेत. याच्यासाठी दिलं का आपण त्यांच्या हातात सत्ता? याच्यासाठी दिले का अधिकार की गुगल ॲडव्हर्टायझिंग ट्रान्सपरन्सी सेंटरला या माणसांनी केवळ 30 दिवसाचे 29,70,00,000 रुपये स्वतःच्या जाहिरातीसाठी दिलेले आहेत? हे लक्षात घ्या. म्हणजे जर हिशोब काढला तर दररोज 1 करोड रुपये हा माणूस स्वतःच्या जाहिरातीवर खर्च करतो. हा आहे शिवाजी महाराजांचा अपमान. जे शिवाजी महाराज म्हणत होते की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी वापरायचा नाही, केवळ जनतेवर खर्च करायचा. जे शिवाजी महाराजांवर प्रेम करतात त्यांना समजलं पाहिजे की हा माणूस आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणार. ते मेटा, इन्स्टा, फेसबुक याचे सगळे लोक यांना भेटायला येतात आणि मग हे दात काढून हसत असतात. आपण बघत असतो. आपली किती दयनीय अवस्था झालेली आहे लक्षात घ्या. त्यांनी यवतमाळला सभा घेतली, 13.5 कोटी रुपये एका दिवसाच्या सभेसाठी खर्च केले. मग मी तिथल्या लोकांना विचारलं की खरोखर एवढे पैसे खर्च झाले का? त्यांनी सांगितलं खरोखर आकडा तुम्हाला काढायचा असेल तर साधारणतः 50 कोटी रुपये खर्च झालेले आहे. एका दिवसाच्या सभेसाठी 50 कोटी रुपये. महात्मा गांधींनी सांगितलेलं साधं सूत्र लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण सामाजिक, सार्वजनिक, राजकीय जीवनात असतो तेव्हा आपण जी कृती करतो त्या कृतीचा समाजातल्या शेवटच्या गरीबात गरीब माणसासाठी काय उपयोग होतो त्याच्यावरून तुमच्या कामाची पद्धत योग्य आहे की अयोग्य आहे ठरेल. नरेंद्र मोदींच्या यवतमाळ येथील भाषणाचा आदिवासी जिल्हा असलेल्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या एकाही माणसाला उपयोग झाला नाही. यांची प्रत्येक सभा ही केवळ राजकीय प्रचाराची सभा असते, ती आपल्या पैशातून असते. याचं वाईट आपल्याला वाटलं पाहिजे. राज ठाकरे खूप चांगल्या पद्धतीने ते सांगू शकतात की यांनी किती संडास बांधले. त्यांनी साधारणतः त्यांच्या सांगण्यानुसार एका आठवड्यात 1,50 काहीतरी हजार काहीतरी संडास बांधले. म्हणजे त्यांनी हिशोब काढला तर एका मिनिटामध्ये 84 संडास बांधले. त्यांनी पुढे आणखी त्याचा हिशोब केला तर 5 सेकंदामध्ये 60 संडास बांधले. राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे की जर 5 सेकंदामध्ये 7 संडासा माणूस बांधत असेल तर आश्चर्यकारक कामाचा झपाटा आहे. आणि राज ठाकरे म्हणतात की एवढ्या वेळात तर आपल्याला होत पण नाही, हा संडास पण बांधून. या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की इतक्या प्रकारे आपली दिशाभूल होत असताना आपल्याला साधं गणित कळत नाही का? आता यांना गणित येत नाही आपल्याला माहीतच आहे. त्यांनी मागे सांगितलं होतं 2a + b वगैरे सगळं. पण आपल्याला तर गणित येते की नाही? आपण शिकलेले आहोत. आपल्या सगळ्यांचे सर्टिफिकेट खरे आहेत. आपण हिशोब करायला पाहिजे. आणि म्हणून जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणारा किंवा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता तेव्हा आपल्याला विचारलेला आहे की जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडायचा असेल तर आता नागरिकांनी सजग झालं पाहिजे आणि त्यासाठी निर्भय बनो ही मोहीम आहे. हे म्हणतात 400 पार करणार. आपण म्हणतो यांना आपण हद्दपार करणार. हे मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत आणि यांचा असा गैरसमज आहे की मोदींच्या नावावर निवडणूक लढून आता हे 400च्या पार करणार. खरं तर यांना माहिती झालेलं आहे की आपण आता जास्त काही काळ टिकाव धरू शकत नाही. हे साधारणतः 240-250 पर्यंत घसरणार आहेत. महाराष्ट्रामधल्या 48 जागा ज्या खूप महत्त्वाच्या यांच्यासाठी आहे याच्यावर यांचा डोळा असल्यामुळे यांनी खूप आधीपासून रणनीती करून यांच्या हे लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक अशा राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा. आणि त्यामुळे इथं प्रादेशिक पक्ष फोडायला पाहिजे म्हणून यांनी इथले प्रादेशिक पक्ष फोडले. सर्वात पहिले यांनी शिवसेना फोडली कारण की यांना हिंदुत्ववादी एकच पक्ष असला पाहिजे अशी यांची आधीपासूनची इच्छा आहे. मग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आणि या प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती आहे की ईडीचे दबाव आहेत, CBIचे इन्क्वायरीचे दबाव आहेत, अनेक लोकांनी भ्रष्टाचार केले, त्यांचे फाईल यांनी तयार केलेले आहेत आणि जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं असं म्हणून लोक जात आहेत.
मोदी यांचा चेहरा वापरून निवडणूक लढवणं यावर्षी भाजपसाठी धोकादायक ठरणार आहे. कारण मोदी विरुद्ध मोदी अशी लढाई त्यांनी त्यांचा चेहरा वापरला तर होईल. कारण की लोकांजवळ आता व्हिडिओ उपलब्ध आहेत की 2014मध्ये काय म्हणाले, आत्ता काय म्हणाले. एकदा म्हणाले की मी जवळपास काहीतरी 15 वर्ष भीक मागून जगलो, दुसऱ्या वर्षी म्हटले 10 वर्ष जगलो, मग म्हटले 20 वर्ष जगलो. सो लोकांजवळ व्हिडिओ आहेत. त्यामुळे मोदी विरुद्ध मोदी अशी जाहिरातींची लढाई आपल्याच जवळ आता आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे आणि तुम्ही ती पाहू शकता. हे निवडणुकांचं जे युद्ध आहे ते सुरू होत असताना सामान्य नागरिकांनी मोदी विरुद्ध महत्त्वाचा मुद्दा अशी लढाई केली पाहिजे. यांना विचारलं पाहिजे बेरोजगारीबद्दल, यांना विचारलं पाहिजे गरिबीबद्दल, यांना विचारलं पाहिजे जे भुके लोक आहेत, ज्यांच्या पोटात भूक आहे त्यांच्याबद्दल, यांना विचारलं पाहिजे स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल, यांना विचारलं पाहिजे शिक्षणाबद्दल, आरोग्याच्या अस्वस्थ प्रक्रियेबद्दल, आयुष्य योजना काढून त्याच्यामध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल. तर या मुद्द्यांवर हे उत्तर देऊ शकणार नाही. आणि म्हणून मोदी विरुद्ध मुद्दा अशी जर लढाई झाली तर मोदींचा पराभव 250 पेक्षा बेकार परिस्थिती असणार आहे. सगळ्यांनी राजकीय पक्षांनी आपापला प्रचार करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण दुर्दैवाने मोदीच्या या प्रचारामध्ये एक मोठा मीडियाचा ग्रुप सहभागी आहे. ते स्वतः पण म्हणतात की अशाच प्रकारचं चित्र आहे की मोदीच येणार. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की प्रोपोगंडापासून आपण दूर राहिलं पाहिजे. प्रचारकी तंत्रज्ञानाचा वापर जो होतो आहे त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. निर्भय बनो या चळवळीचा, निर्भय नागरिकांचा आमचा कट्टरवादी मुस्लिमांना आणि कट्टरवादी हिंदूंना विरोध आहे. कट्टरवादी ख्रिश्चन लोकांना विरोध आहे. आम्हाला कोणताच धार्मिक कट्टरवाद नको आहे. ते आता त्यांनी नवीन काढलं आहे मोदी परिवार. इथे तो राजवैभव बसलेला आहे. राजवैभवनी यांना सळो की पळो करून सोडलं. मोदी सरकार आहे का भारत सरकार आहे सांगा. यांनी जर मोदी सरकार आणलं असेल तर आपल्याला आता ठरवायला पाहिजे की भारत सरकार प्रस्थापित करण्यासाठी आपण मतदान करणार आहे. मोदी की गॅरंटी अशी एक यांची जाहिरात आहे. मग आम्ही जेव्हा प्रयत्न करतो काय आहे मोदीची गॅरंटी, तर एक बाई व्हॉट्सअपवरून सगळीकडे फिरत होत्या, सगळ्यांची मदत मागत होत्या, सगळ्यांना सांगत होत्या की 7 फेऱ्यांची गॅरंटी तर मला सुद्धा दिली होती या माणसाने. मोदींचं खरं चारित्र्य आणि त्याच्या पुढे जाऊन यांचं रक्तचारित्र्य आपण जर ओळखण्याचा प्रयत्न केला तर खोटेपणावर, हिंसेवर आणि भ्रष्टाचारावर मोदी उभे आहेत. आणि त्यामुळे यांना पाडणं सोपं आहे. मोदींच्या विरोधात दंड ठोकून एक माणूस भारतभर फिरतो आहे. तावून सुलाखून त्याला काढलं, चिडवून त्याला एवढं तयार केलं की आता तो माणूस झुकणार नाही. आणि त्या माणसाचं नाव आहे राहुल गांधी. प्रचंड त्रास देऊन, हाल अपेष्टा करून, अवहेलना आणि अपमान करून महाराष्ट्रात एक माणूस तयार केलेला आहे मोदींनीच, जो मोदींविरुद्ध दंड ठोकून उभा आहे. आणि त्या माणसाचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. एका माणसाला सतत वयाबद्दल सांगून, त्याला टोचून बोलून, त्याचा अपमान करून सुद्धा तो उभा आहे. त्या माणसाचं नाव आहे शरद पवार. हे माणसं लढाई देणार आणि म्हणून यांच्यासोबत आपण आहे. आणि ही स्पष्टता आपल्या मनात आहे की तुमचं सरकार आल्यावर तुमच्या काही चुका झाल्या तरी आम्ही बोलणार. यांचा परिवार आहे अनेक पळून जाणारे लोक, यांचा परिवार आहे चोऱ्या करणारे लोक, यांचा परिवार आहे भ्रष्टाचार करणारे आणि बलात्कार करणारे लोक. मी तुम्हाला 4 नावं सांगतो जे 100-200 लोकांची यादी करता येईल. माझी विनंती आहे बंटी पाटलांना की तुमची रिसर्च टीम असेल त्यांना कामाला लावा आणि या सगळ्या लोकांच्या याद्या करून लावा यांचा परिवार कोणता आहे. अदानी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी जे भारताचे पैसे घेऊन पळून गेलेले आहेत सुखात परदेशात आहेत ते यांच्या परिवारातले आहेत.
ब्रिजभूषण सिंग ज्यांनी कुस्ती खेळणाऱ्या मुलींना प्रचंड त्रास दिला, जो यांचा खासदार आहे, कुलदीप सेंगर जो यांचा माजी आमदार आहे, चिन्मयानंद, राम दुलारे, हे सगळे बलात्कारी लोक, हा यांचा परिवार आहे. दंगा करणारे अनेक जण मोदींच्या परिवारात आहेत. त्याच्यामध्ये प्रवेश वर्मा, ज्याच्यामध्ये दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे, संगीत सोम, ज्याच्यामध्ये जर्जा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे, आणि प्रचंड द्वेषपूर्ण विधानं करणारे अनेक जण, ज्याच्यामध्ये उमा भारती यांचा सुद्धा समावेश आहे, हे यांचा परिवार आहे. आता मी हे सगळं बोलत असताना इथे काही संघाचे, भाजपचे, विश्व हिंदू परिषदचे, बजरंग दलाचे लोक बसलेले असतील, ऐकत असतील. आपल्याला फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या संघ कार्यालयामध्ये जाऊन सांगा असं असं बोलले म्हणून. आज लोक आमच्या सोबत आहेत, आम्हाला सतत धमक्या देतात. मगाशी जे बंटी, आमचे ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर यांनी उदाहरण दिलं, ही हिंसा कशाचं लक्षण आहे? आम्ही सत्य मांडतोय, तुम्ही खोटं मांडता तर तुम्हाला खुर्च्या मिळाल्या. आम्ही सत्य मांडतोय, तुमच्या खुर्च्या हालायला लागल्या, तुम्ही आमच्यावर हमला करता. 400 पार म्हणता आणि आम्ही 4 जण सत्य बोलतो. तुम्हाला एवढी भीती वाटते? बॉम्बस्फोटातील संशयित प्रज्ञा सिंग यांची खासदार आहे, हा यांचा परिवार आहे. आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की मोदींच्या परिवारामध्ये अनेक जण हत्या करणारे सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये अजय मिश्रा टेनी, प्रभात गुप्ता, संजीव बाल्यान, मुझफ्फरनगरचा, नंतर पुलकित आर्या, BJP उत्तराखंडचे मंत्री विनोद आर्या यांचा मुलगा, आणि देशातील सर्व क्षेत्रातील कंपन्या, विमानतळे, LIC ज्यांना विकले ते आहेत मोदीचा परिवार. मणिपूरच्या महिला मोदींच्या परिवाराचा भाग नाही. तिथे नग्न धिंड काढली जाते आणि यांचे कार्यकर्ते मागे धावत असतात त्या बायांचे, नग्न बायांचे लचके तोडण्यासाठी. तिथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जाण्याची हिंमत नाही. आणि आम्हाला सांगतात, विश्वंभरला मला सांगतात, संदेश खाली वेस्ट बेंगॉलमध्ये जो अत्याचार झाला महिलांवर त्याच्याबद्दल बोला. एका जणांनी सांगितलं तिथं जाऊन निर्भय बनवची सभा घ्या. अरे आम्हाला नाही येत बाबा बंगाली भाषा, तिथं जाऊन कसं बोलणार आम्ही? तुम्ही ट्रान्सलेटर द्या, आम्ही तिथे पण सभा घेतो. कोणतीही महिला असो, कुठलीही भारतातली असो किंवा जगातली असो, तिच्यावर अन्याय होत असेल त्याच्याबद्दल आपण संवेदनशील राहिलं पाहिजे. तुमचं हे जे निवडक पद्धतीने संवेदनशील होणार ना मोदी साहेब, ते आम्हाला खोटारडेपणावर आधारित आहे, माहिती आहे. आता मोदी तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये महिलांची रॅली काढत आहेत, ज्यांना महिलांच्याबद्दल मुळीच संवेदनशीलता नाही. म्हणजे यांची हिंमत पहा तुम्ही की ते महिलांची रॅली काढत आहेत. कुठेतरी आपण स्वतः चुका करतो आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. केवळ मोदींना आणि शहांना चूक आहे असं म्हणून चालणार नाही, भाजपला केवळ चूक आहे असं म्हणून चालणार नाही. आपण लवकर नाराज होतो, आपण लवकर नाउमेद होतो, आपण लवकर लोकशाही सोडून देतो. आपल्याला वाटते काही दिवस ठोकशाही असेल, काही दिवस हिंसा चालत असेल तर काही हरकत नाही, काही जणांना मारलं तर चालेल असं आपण समजतो. ही आपली चूक आहे. आनंदराव अडसूळ, त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ, हे महाराष्ट्रातले शिंदे गटातले. रवी राणा सिटी बँक घोटाळ्यामधला, हा यांचा परिवार आहे. प्रताप सरनाईक यांनी NSCLमध्ये घोटाळा केलेला आहे आणि ईडीने त्यांची संपत्तीसुद्धा 119 कोटीची जप्त केली आहे, हा यांच्या परिवारातला आता भाग आहे. एकनाथ शिंदे स्वतः, ज्यांनी रस्त्याच्या अनेक प्रकरणांमध्ये, रस्ते बांधणीमध्ये घोटाळा केलेला आहे, ते यांच्या परिवाराचा आता अविभाज्य घटक आहेत. भावना गवळी उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये घोटाळा करणाऱ्या त्या यांच्या परिवाराचा घटक आहे. यशवंत जाधव, विदेशातील गुंतवणुकीबद्दल चौकशी सुरू असलेली, ते यांच्या परिवारामध्ये जाऊन सामील झालेले आहेत. सारडा आणि किरीट सोमय्या हे यांच्या परिवाराचा भाग आहे. किरीट सोमय्यांचे तर आपण अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत, हे यांच्या परिवाराचे भाग आहेत. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण परिवार जेव्हा म्हणतो तेव्हा भारतामध्ये राहणारा प्रत्येक परिवार, दलित समाजातील प्रत्येक व्यक्ती, मुस्लिम अल्पसंख्याक असलेला प्रत्येक व्यक्ती, शीख असो, ईसाई असो, तो प्रत्येक व्यक्ती तो आहे भारताच्या परिवाराचा भाग. आणि म्हणून आपण मोदीच्या परिवाराचे भाग नाही. अजित पवार यांचं पण नाव घ्यायला पाहिजे, ते आता त्यांच्या परिवारात जाऊन सामील झालेले आहेत. अनेक लोक आता त्यांना दादा आम्ही म्हणणार नाही असं म्हणतात. म्हणजे कोणत्या पदावरचा माणूस कुठे जाऊन पडलेला आहे बघा. SM आपले हे हसन मुश्रीफ साहेब आहेत. हसन मुश्रीफ यांना आम्ही फार टायगर माणूस समजत होतो, पण त्यांची मांजर झाली. BJP म्हणतात
की नारायण राणे आमच्यासोबत आहे, चित्रा वाघ यांचा नवरा किशोर वाघ 5 जुलै 2016 आमच्यासोबत आहे, प्रवीण दरेकर ज्यांनी बँकेमध्ये संचालक असताना बनावट कर्जाचा खूप मोठा घोटाळा केला ते आमच्यासोबत आहेत, नंतर 130 कोटी रुपयाचा घोटाळा करणारे अनेक जण आहेत, बबनराव पाचपुते भ्रष्टाचार झाल्यानंतर आमच्यासोबत आहेत. हा यांचा परिवार आहे. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आपला परिवार मोदींचा नाही. जसं सरांनी सांगितलं मगाशी की कृपाशंकर सिंग बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात याच्या मागे प्रचंड लागले, कोण किरीट सोमय्या, पण आता ते मोदींच्या परिवारामध्ये आणि भारतीय जनता पक्षाकडून उत्तर प्रदेशमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे. अत्यंत हुशार राजकीय व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राने पाहिलेली आहे ते राधाकृष्ण विखे पाटील आता यांच्या परिवाराचा भाग आहे. राज ठाकरे त्यांच्यावर बिचाऱ्यांवर कोहिनूर मिलच्या प्रकरणामध्ये आर्थिक घोटाळ्याचे अनेक आरोप केले, चौकशीला बोलवलं. आज राज ठाकरे यांची भूमिका काय आपल्याला कळत नाही. अजितदादा पवार सिंचन घोटाळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशोक चव्हाण आदर्श घोटाळा आणि त्यांच्या मुलींच्या संदर्भात जे काही केसेस दाखल होणार आहेत त्याच्यामुळे ते पण आता त्यांच्या परिवाराचा भाग आहेत. दिलीप वळसे पाटील जे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समूह त्यांच्या निकटवर्तीयांवर केसेस दाखल होणार तर ते पण त्याच्यात गेलेले आहे. प्रफुल्ल पटेल दाऊदच्या हस्तकाशी संबंध आहे असा आरोप, इक्बाल मिर्चीशी संबंध आहे असा आरोप त्यांच्यावर काही जणांनी केला होता भाजपमधल्या लोकांनी, ते आज यांच्या परिवाराचा भाग आहेत. हसन मुश्रीफ हे सुद्धा यांच्या परिवाराचा भाग आहे. त्यामुळे यांचा परिवार हा अशा पद्धतीचा असेल तर आपण यांच्या परिवाराचा घटक नाही हे आपल्याला आता नक्की ठरवायला पाहिजे. इथे मी येत असताना काही जणांनी आरोप केले किंवा मुद्दामून, कारण आमच्या चुका शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत, ते म्हणतात की या माणसाला कशाला बोलवलं ज्यांनी शिवाजी छत्रपती स्मारकाबद्दलची केस केली, शिवस्मारकाला विरोध केला. म्हणून आपल्यासमोर मी जाहीरपणे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, आत्तापर्यंत माझं बोलणं आपल्याला पटलं असेल तर एक लक्षात घ्या की ट्रुथ हाच डिफेन्स आहे, अशा पद्धतीने मी कोर्टामध्ये केस चालवतो. सत्यावर आधारित केसेस चालवण्याचा माझा विचार असतो आणि त्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो, शिवस्मारकाला विरोध करणारी कोणतीही केस मी दाखल केलेली नाही, त्याच्यामध्ये मी वकील नाही. शिवस्मारक समुद्रात होऊ नये याच्याबद्दलच्या केसमध्ये मी वकील आहे आणि मला तो विचार अत्यंत पटलेला आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित ती केस आहे. जेव्हा मी शिवाजी महाराजांचा 4थ्या वर्गातला धडा वाचला, पर्यावरण विषयक आज्ञापत्र, ज्याच्यामध्ये छत्रपती म्हणतात की जर एक विनाकारण झाडाची फांदी जरी तोडली तरी त्या व्यक्तीचे हात छाटावे, एवढ्या संवेदनशील पद्धतीने जो पर्यावरणाचा विचार करतो तो माणूस जेव्हा बघत असेल की 1500 कोटी 5000 कोटी 7000 कोटी एवढा खर्च वाढवून त्यांचं स्मारक समुद्रामध्ये समुद्राची नासधूस करून समुद्री जीवांना त्रास देऊन बांधलं जात असेल, छत्रपतींनी काय केलं असतं असा मी विचार करतो. तेव्हा या सगळ्या लोकांना एकत्र केलं असतं, यांचा कडेलोट केला असता. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जरूर झालं पाहिजे, परंतु ते दुसरीकडे कुठे करा. त्याचबरोबर हे 7000 कोटी 8000 कोटी जे वाढलेले आकडे आहेत सगळे, त्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोनातून बांधलेले सगळे जलदुर्ग आणि किल्ले यांच्या संवर्धनासाठी करा. ही मागणी करणं काही चुकीचं आहे का? मला सांगा. कोल्हापूरच्या लोकांनी म्हटलं तर मी अशा केसेस पण घेणार नाही, पण मी हे पक्क ठरवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर काम करायचं असेल तर त्यांच्या विचारांचा अपमान सुद्धा होऊ द्यायचा नाही. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोण आहेत हे सुद्धा मी आपल्यासमोर आणतो. जय भगवान गोयल भाजपचा माणूस आहे, म्हणजे भाजपच्या माणसांनी माझ्या विरुद्ध काही मेसेज सर्क्युलेट केले म्हणून मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोण आहे? जय भगवान गोयल, जे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सांगितलं की पंतप्रधान मोदी आणि शिवाजी महाराज हे एकच आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना डायरेक्ट पंतप्रधान मोदींशी केली. तो अपमान आहे शिवाजी महाराजांचा. आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलं की भगवान गोयल यांनी पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी केलेली आहे. राज्यात विरोध सुरू होता, परंतु भाजप नेते सुरेश हळवणकर म्हणाले की हे पुस्तक समर्थनीय आहे, त्यांनी तुलना केली, त्याची भावना समजून घ्या. हा आहे अपमान शिवाजी महाराजांचा. बसवराज बोम्मई, कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना जेव्हा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वादग्रस्त विधान केलं.
किंवा बंगलोर बंद पाडण्याचा काही जणांनी प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरुवारी बंगलोरमध्ये घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो, परंतु अशा लहान सहान घटनांवरून दुकानं बंद ठेवणे, दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे योग्य प्रवृत्ती नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचं समर्थन करणारा हा माणूस आहे बीजेपीचा. हा आहे अपमान शिवाजी महाराजांचा. तुम्ही आम्हाला सांगता शिवाजी महाराजांचा अपमान करता म्हणून. आम्हाला आता इतिहास वाचता येतो आणि आम्हाला इतिहास समजतो सुद्धा. गिरिराज सिंग चिंदवाड्यामध्ये शिवाजी चौकात उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी जेव्हा त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून आपण पुढे जाऊ, त्यांनी सांगितलं मला वेळ नाही आणि मी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालणार नाही. हा बीजेपीचा माणूस आहे. त्यांनी अपमान केलेला आहे शिवाजी महाराजांचा. नंतर एक अत्यंत विकृत माणूस महाराष्ट्रामध्ये आला होता, वाईट बुद्धिमत्तेचा भगतसिंग कोश्यारी. राज्यपाल पदावर बसून राज्यपाल पदाचा आणि संविधानाचा अपमान करणारा हा माणूस. त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल 2 वेळा आक्षेपार्ह विधानं केली. ज्यांनी माझ्याबद्दल मेसेज सर्क्युलेट केले त्यांना मी विचारतो प्रश्न जाहीरपणे, एकदा तरी भगतसिंग कोश्यारीचा तुम्ही निषेध केला का? राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा नाही. त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारते, समर्थाशिवाय शिवाजींना कोण विचारतो, आणि गुरूंचं आपल्या समाजात मोठं स्थान आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं होतं की मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालेलं आहे. समर्थ रामदासांची विचारधारा आपण मानली पाहिजे, चांगले विचार असतील ते घेतले पाहिजे, परंतु जे झालं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करणारे जे लोक आहेत, अजून पण माझ्या जो घटना आहेत मी वाचत नाही, अजून 10 उदाहरणं आहेत, पण मी सांगू इच्छितो की माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा मुळीच उद्देश नाही. कधी मी अपमान करणार सुद्धा नाही, कारण की निर्भय बनो चळवळच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित आहे. काही गोष्टी आणखी मी सांगून मग थांबीन. आपण महत्त्वाच्या म्हणून त्या समजून घ्याव्या असं मला वाटते. आज लोकसभेमध्ये भाजपचे 303 खासदार आहेत, ज्यांच्या भरोशावर यांना वाटते की आपण आता 400चा टप्पा गाठणार. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की या 303 खासदारांमध्ये 134 खासदार केवळ मूळचे भाजपचे आहेत. याच्यामध्ये 169 खासदार हे दबाव टाकून पक्षांतर करून यांनी पक्षात आणलेले आहेत. यापैकी 77 खासदार तर काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे हा 303 आकडा आत्ताचा जो आहे तो सुद्धा यांची खरी ताकद नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून यांना पाडणं, यांना क्रॅक गेलेले आहेत. गडकरी साहेबांना ज्या पद्धतीने त्रास देत आहेत त्या पद्धतीने एक क्रॅक याच्यामध्ये पडू द्या, एक दरार पडू द्या भाजपमध्ये, आणि दिसेल की अख्खा भाजप मोदींच्या विरुद्ध आहे. मध्यंतरी यांनी मंदिर बनवून असं दाखवण्याचा प्रयत्न केला की जणू सगळे प्रश्न भारतातले सुटले. आमचं तर म्हणणं आहे मंदिर मस्जिद बनवून जर प्रश्न सुटत असतील तर अजून जास्तीत जास्त बांधा. म्हणजे शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला नको, आरोग्याच्या प्रश्नाबद्दल बोलायला नको, दवाखाने बांधायला नको, लोकांच्या बेरोजगारीबद्दल बोलायला नको, कोणी बेघर असेल त्यांना घर द्यायला नको, मंदिरं मस्जिदीच बांधा. आणि म्हणून मला दया येते आपल्या सगळ्यांची माझ्यासकट की आपण एक कोणत्या राजकारणामध्ये अडकलेलो आहोत. मंदिर मस्जिद आपल्या कामाचं नाही. आपण माणूस महत्त्वाचा मानणाऱ्या या राज्यात उभे आहोत. आणि म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर या जनतेच्या न्यायालयामध्ये माझं एक जाहीर आरोपपत्र आहे आणि ते मी वाचतो. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निर्भय बनोच्या व्यासपीठावरून माझा आरोप आहे की लोकशाहीला स्वैराचारात ढासळून हुकुमशाहीकडे यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. गुन्हेगारी, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेलं राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आणलेला हा आमचा यांच्यावर आरोप आहे. या आरोपपत्रामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की घराणेशाहीचं राजकारण यांनी सगळ्यात जास्त केलेलं आहे. परिवारवादापेक्षा भयानक असा यारवाद यांनी आणलेला आहे. यारवाद म्हणजे काय? यांचे मित्र आहेत अदानी अंबानीसारखे, आणि राहुल गांधी म्हणतात ते खरं आहे, अदानीची सगळी संपत्ती या नरेंद्र मोदीची आहे. आपल्याला काय सांगतो, झोला उठा के चला जाऊंगा वगैरे. आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर आरोप आहे की षडयंत्र करून खोटारडे प्रकारचे वाईट सिनेमे, सत्यावर आधारित नसलेले सिनेमे काढून लोकांचं डोकं बिघडवण्याचं काम हे करत असतात. आमचा यांच्यावर आरोप आहे की क्रिकेट मॅचच्या आणि जिंकण्याच्या आणि हरण्याच्या संस्कृतीचं सुद्धा यांनी विकृतीकरण केलेलं आहे.
आमचा नरेंद्र मोदींवर आरोप आहे की यांनी जी नोटबंदी आणली ती विचार न करता अविचारी पद्धतीने आणून भारताला आर्थिक संकटात टाकलेला आहे. नरेंद्र मोदींवर आमचा आरोप आहे की द्वेषपूर्ण भाषणांमध्ये त्यांनी वाढ होऊ दिली आणि स्वतःसुद्धा द्वेषपूर्ण भाषणांचा ते भाग आहेत. आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर आरोप आहे की लिंचिंग म्हणजे निवडून काही समाजातल्या जातीतल्या धर्मातल्या लोकांना मारण्याचं षडयंत्र यांनी नेहमी सपोर्ट यांच्या देऊन केलेला आहे आणि हा आमचा यांच्यावर आरोप आहे. दंगलीचे कारस्थान करणाऱ्यांना यांनी पाठीशी घातल्याचा सुद्धा यांच्यावर आरोप आहे. आमचा आरोप आहे की देशातील पहिला दहशतवादी, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे हा यांचा दैवत आहे. आमचा आरोप आहे नरेंद्र मोदींवर की ते प्रत्येक ठिकाणी शूटिंग करतात. ते ट्रेनमध्ये शूटिंग करतात, ते समुद्रात शूटिंग करतात, ते मंदिरात शूटिंग करतात, ते विमानात शूटिंग करतात. एवढंच नाही तर ते मोकळ्या रस्त्यावर सुद्धा शूटिंग करतात. बुलडोजर रॅली आणि गुंड कृत्यांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिमा नरेंद्र मोदींनी ढासळलेली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करून आणि 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यांनी आणलेले बेकार आणि टकलादू कायदे बदलून यांनी दाखवून दिलं की ते शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहेत. हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. मणिपूरच्या प्रकरणामध्ये यांनी लाच काढली. भगवान श्रीरामाचं अपहरण यांनी अशा पद्धतीने केलं की जणू काही देवाची यांनी खरेदीच केलेली आहे. आमचा यांच्यावर आरोप आहे. माध्यमांशी शून्य संवाद करणारे नरेंद्र मोदी केवळ टेलिप्रॉम्प्टरमधून बोलत असतात. टेलिप्रॉम्प्टर बंद झालं की ततपप करतात. हा यांच्यावर आरोप आहे. आपण लक्षात घ्या की जनतेसमोर जे खोटं यांनी सतत सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. आणखी 2 मुद्दे मला आपल्याला मांडायचे आहेत. तो म्हणजे ईडी आणि ईबी बद्दलचा आहे. ईडी म्हणजे आपल्या सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. काही लोकांना वाटते की आपल्याकडे ईडी आली पाहिजे म्हणजे आपण श्रीमंत आहे असं प्रस्थापित तरी होईल. आणि ईबी जे आहे ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आहेत, निवडणूक रोखे. ईडीच्या माध्यमातून यांनी एक दहशतवादी प्रक्रिया, दबावतंत्र, गुन्हेगारीकरण लोकांचं सुरू केलं आणि आपल्या पक्षामध्ये आवक वाढवलेली आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या माध्यमातून यांनी विरोधी पक्षांना खिळखिळं करणं, आर्थिकदृष्ट्या कमजोर करून त्यांना मारणं अशा पद्धतीचं षडयंत्र राबवलेलं आहे. आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की 10,000 कोटी रुपयांचा जर फंड BJPच्या खात्यामध्ये जमा झाला असेल ईडी आपल्या त्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून, आणि जर सुप्रीम कोर्टाने म्हटल्यावर सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणत असेल की आम्हाला 30 जूनपर्यंतचा वेळ द्या, तर आपण प्रश्न विचारायला पाहिजे नागरिकांनी की तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय. स्टेट बँक ऑफ इंडिया जर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या भ्रष्टाचारी फंडला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला सुद्धा आपला विरोध आहे. निवडणुका फ्री आणि फेअर झाल्या पाहिजे याच संकल्पनेला नरेंद्र मोदींनी सुरुंग लावलेला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड नावाची कंपनी आहे ज्याच्यामध्ये 4 जण, म्हणजे हे काय करते, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड EVM मशीन बनवतात. या कंपनीमधले 4 जण हे भाजपचे सदस्य आहेत, जे डायरेक्टर आहेत. मग आपल्याला शंका वाटणार नाही EVM बद्दल. माझं सरळ म्हणणं आहे वकील म्हणून, इथे न्यायाधीश सर ते पण सांगतील की जोपर्यंत मी दिलेलं मत, मी ज्या व्यक्तीला मत दिलेलं आहे त्याच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत मतदानाची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही. EVM बद्दल जर आमच्या शंका असतील तर त्या नरेंद्र मोदींनी दूर केल्या पाहिजे. लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल पण मी बोलतो आपल्याशी. चंदीगडची जी निवडणूक झाली तेव्हा आपण पाहिलं की इलेक्शन फ्रॉड कशा पद्धतीने होऊ शकतो. 19 लाख EVM भारतातल्या चोरी गेलेल्या आहेत, सापडलेल्या नाहीत. त्या EVM कधी प्रचारात आणल्या जातील आणि कधी उपयोगात आणल्या जातील आपल्याला माहिती नाही. ही शंकास्पद परिस्थिती असताना सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे की कारण की सुप्रीम कोर्टाने आता ठरवलेलं आहे की EVM मध्ये गडबड होऊ शकत नाही, आपल्याला EVM द्वारेच मतदान करावं लागेल. मोठ्या संख्येने आपण सगळेजण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं. शंका असेल तर शंका तिथे नोंदवायची. नागरिक म्हणून आपली जबाबदारी आपण पूर्ण करायची. मग अशी हे जे म्हणत होते तो पण मुद्दा महत्त्वाचा आहे. 2 लहान मुलं नरेंद्र मोदींकडे जातात आणि ते म्हणतात की तुम्हाला शाळेत तुम्ही होते तेव्हा किंवा आता सगळ्यात कठीण पेपर कोणता वाटतो? तर नरेंद्र मोदी काय उत्तर द्यायचं असा विचार करतो. त्यातला मागचा एक मुलगा म्हणाला बॅलेट पेपर, बॅलेट पेपर. बॅलेट पेपरला हे घाबरतात.
जर एवढ्या लोकांच्या शंका आहे तर तुम्ही घेऊन दाखवा निवडणूक बॅलेट पेपरवर. मग म्हणतात वेळ लागेल, त्यासाठी खर्च होईल. लोकशाहीची तब्येत जर खराब झाली असेल, प्रकृती जर ढासळली असेल, थोडा जास्त खर्च झाला चालेल आणि मतदानाचा रिझल्ट येण्यासाठी वेळ लागला चालेल, बॅलेट पेपरवर आणा. यांच्यामध्ये हिंमत नाही. हिटलर हा एक हुकुमशहा होऊन गेला. त्याचे काही गुणधर्म आपण जर तपासले तर आपल्याला दिसेल. मी आता हिटलरबद्दलची थोडी माहिती आपल्याला 10-15 पॉईंटची देतो. त्याच्यामध्ये हिटलरचं लग्न झालं होतं पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवत होतं. काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहे असा हिटलरचा ठाम विश्वास होता. हिटलरला पाठिंबा देणारे जे लोक होते त्यांना हिटलरवर टीका केली तर बिलकुल सहन होत नव्हती. हिटलरने सर्व त्याच्या विरोधकांना राष्ट्रद्रोही, राष्ट्रविरोधी, अतिरेकी असं म्हणून जेलमध्ये टाकलेलं होतं. सगळे प्रश्न आणि समस्या आपण क्षणार्धात संपवून टाकू, मला इतके दिवस द्या, तितके दिवस द्या, मी जर्मनीमधल्या समस्या संपवतो असं हिटलरनी निवडणुकींच्या वेळेस सांगितलं आणि हिटलरनी जर्मनी देश बुडवला. हिटलरच्या प्रचाराची महत्त्वाची घोषणा लक्षात घ्या. गुट टॅग कॉमेन अशा प्रकारची एक घोषणा हिटलरची होती. भाषणाच्या आधी तो म्हणायचा आणि त्याचा मराठीत अर्थ आहे अच्छे दिन आएंगे. हिटलरला कपडे घालण्याची प्रचंड आवड होती. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे, मॅचिंग करायचे, डिझायनरकडून कपडे शिवून घ्यायचे, स्वतः पण चेहऱ्याला मेकअप करायचा, थोडंफार लिपस्टिक लावायचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हिटलरला आवडत होत्या. आणि आपल्याला इथे कोल्हापूरच्या लोकांना आश्चर्य वाटलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या लोकांना बघायला मिळालं पाहिजे की इथे महाराष्ट्राचे छत्रपती शाहू महाराज आज अत्यंत साध्या कपड्यामध्ये बसले आहेत, नेहमीच साध्या कपड्यामध्ये. साधेपणा आपल्याला पाहिजे राजकारणामध्ये. साधे माणसं राजकारणामध्ये पाहिजे. दिसणारे माणसं पाहिजे की असे साधेच आहेत, खोटारडे माणसं नको. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज इथून योग्य वेळी उभे राहत आहेत, त्यांना सगळ्यांनी आपण सपोर्ट करायचा. हिटलरला एक आवड होती. हिटलरला प्रचंड आवड होती की ते रेडिओवर भाषण द्यायचं. तुम्ही तपासा हिटलरची हिस्ट्री. हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेणे फार आवडत होते. हिटलर तेव्हाच्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना बोलून बोलून त्यांच्यासोबत फोटो काढायचा, त्यांना जेवायला बोलवायचा. या सगळ्या घटना लक्षात घेतल्यावर आपण कोणाला आणून बसवलेलं आहे हे आपल्या लक्षात येत असेल तर ती चूक सुधारायला पाहिजे. शेवटचा मुद्दा मी नेहमी मांडतो सगळ्या भाषणांमध्ये, तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा आहे. ज्या पद्धतीने शिवसेना ओरिजिनल हा पक्ष फोडण्यात आला, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर जण, म्हणजे ती अलिबाबा आणि 40 चोर गोष्ट होती, तसंच ते झालं. पळून गेले. आधी गुवाहाटीला गेले, सुरतला आधी गेले, मग गुवाहाटीला गेले, मुंबईला आले आणि गोव्याला पण गेले. आपण स्वतः नव्हतो त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाण मिस होऊ शकतं. सुप्रीम कोर्टाने जवळपास 5.5 महिने सातत्याने हिअरिंग घेऊन सुनावणी केली, लोकांचा युक्तिवाद ऐकून घेतला, त्यात सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली आणि एक निकाल दिला. आणि त्या निकालामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे सुप्रीम कोर्टाने डिसाईड केले. याच्यामधले 2-3च मुद्दे महत्त्वाचे म्हणून मी आपल्याला सांगतो. 123व्या परिच्छेदामध्ये त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंना लीडर म्हणून जी मान्यता दिली तो निर्णय इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर होता. 206D या परिच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप नियुक्त करू शकत नाही, तर मूळ राजकीय पक्ष व्हीप नियुक्त करू शकतात आणि त्यांनी व्हीप जो नियुक्त केला आहे त्यालाच मान्यता मिळाली पाहिजे, हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. 123व्या परिच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 22 जून 2022 रोजी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जी मान्यता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली ती बेकायदेशीर होती असं सांगितलं. म्हणजे त्यांचा व्हीप चालूसुद्धा शकत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला, पण मग स्वतः सगळा निर्णय जाहीर करून काही जणांना अपात्र का नाही ठरवलं.
याचं कारण असं आहे की 10व्या परिशिष्टामध्ये म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या परिशिष्टामध्ये 6व्या परिच्छेदात सांगितलेलं आहे की जर पक्षांतरबंदी कायद्याचा प्रश्न असेल तर त्या संदर्भातला निर्णय हे राहुल नार्वेकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष जे असतील ते घेतील. आणि म्हणून त्यांच्याकडे विश्वासाने हे प्रकरण पाठवलं. राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा सुद्धा विश्वासघात केला. राहुल नार्वेकर यांनी पहिले तर निर्णयच घेण्यासाठी टाळाटाळ केली, केसच ऐकून घेण्यासाठी टाळाटाळ केली. हे कागदपत्र पाहिजे, ते अनावश्यक सगळे कागदपत्र बोलवले. जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवला आणि त्याच्यानंतर निर्णय दिला कोणीच अपात्र नाही. जादूचे प्रयोग. कोणीच अपात्र का नाही? कारण की राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार, पण ते सुद्धा वकील आहे ते समजून घ्या, राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार हे पक्षांतर्गत वादाचा प्रश्न हा असल्यामुळे मी कुणालाच अपात्र ठरू शकत नाही. इथे जे अनेक वकील बसलेले आहेत, इथे न्यायाधीश बसलेले आहेत, सगळ्यांना मी सांगू इच्छितो की जर हे पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गतचं प्रकरण नाही, सर्व सरन्यायाधीश आणि 4 महत्त्वाचे न्यायाधीशांनी निकाल दिल्यावरही राहुल नार्वेकरांना जर असं वाटते तर त्यांचं काम काय होतं? त्यांचं एकच काम होतं की त्यांनी हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवायला पाहिजे होतं की हा पक्षांतर्गत वादाचाच प्रश्न आहे, पक्षांतरबंदी कायदा इथे लागू होत नसल्यामुळे तुमच्याकडे हे प्रकरण परत, असं म्हणून त्यांनी ते परत पाठवायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता एक अत्यंत वेडावाकडा, कायद्यामध्ये न बसणारा घटनाबाह्य निकाल दिलेला आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पक्षांतरबंदी कायद्याच्या या निकालानंतर अजितदादांना सुद्धा चेव चढला आणि त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने त्यांचं संरक्षण केलं. आज आपण पाहतो की शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना, शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना, राष्ट्रवादी हा मूळ पक्ष अजितदादांना, घड्याळ चिन्ह अजितदादांना, तरीसुद्धा 38-8-4 38 नाही किती 28-8-4 ही जी आकडेवारी अपमानाची आकडेवारी आहे. आणि एकनाथ शिंदेंच्याच पक्षात गेलेले, पळून गेलेले अनेक जण म्हणतायत की आम्हाला कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या. म्हणजे तुम्ही मूळ पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी तुम्हाला विश्वास नाही, कारण की तुम्ही जो प्रकार केलेला आहे, ज्याला गद्दारी हा शब्द आहे, तो महाराष्ट्राला मान्य नाही. त्यामुळे यावेळेस आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत केवळ मतदान करायचं नाही, तर राहुल नार्वेकरांना जे कळलं नाही ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. अपात्र कोण हे सुद्धा आपल्याला ठरवायचं आहे. मला एवढंच वाटते की एक गडद प्रवास संविधानाचा जो सुरू झालेला आहे, राहुल नार्वेकरांनी केलेला आहे, त्याच्यामध्ये एक ताणतणावाचं राजकारण राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे, निवडणूक आयोग सुद्धा पाळीवच आहे, निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे ताणतणावाचं एक नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. आणि राजकारणाला कीड लावण्याचा एक प्रकार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी केलेला आहे. जनता यांना माफ करणार नाही असं मला वाटतं. जर वाटत असेल देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी फार चांगली गोष्ट केलेली आहे अशा प्रकारचं राजकारण करून, ज्या डौलात ते असे डौलत चालत असतात, त्यांना वाटते ते चाणक्य आहेत, हे राजकारण चुकीचं आहे, हे आपण त्यांना आता ठामपणे सांगायला पाहिजे. महाराष्ट्राला हे राजकारण मान्य नाही. आणि म्हणून शेवटचा मुद्दा माझा एवढाच आहे की महाराष्ट्र धर्म आपला हाच आहे आता की यांना आपण पाडायचं, यांना हद्दपार करायचं. जे कोणी नवीन येतील त्यांना आपण पाहून घेऊ. आणि म्हणून नागरिक निर्भय होत असेल, निर्भय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली असताना आपण आता लोकशाही आणि संविधान जे घट्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात धरून ठेवलेलं आहे, त्या संविधानाशी एकनिष्ठा ठेवून आपण यावेळेस मतदान करायचं आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे आभार.